निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणुकांच्या तारखा घोषित होतात का, आजपासून आचारसंहिता लागू होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका या नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात। तर जानेवारीमध्ये महापालिका निवडणुकांची शक्यता आहे। आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि यात विरोधकांनी प्रामुख्याने केलेली मागणी ती म्हणजे मतदार याद्या स्वच्छ करा। मात्र ही मागणी समोर असतानाच ही पत्रकार परिषद होतीये आणि निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावरती आपण काँग्रेसच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांशी बातचीत केलेली आहे। तर यावरती सचिन सावंत यांनी काँग्रेसचे जे सचिन सावंत आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की ही एक प्रकारची दडपशाही आहे आणि आम्ही केलेली मागणी अजूनही मान्य झालेली नसतानाच किंवा कोणतीही पारदर्शकता मतदार यादी संदर्भात झालेली नसताना अशा स्वरूपामध्ये घोषणा होऊ नयेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे आम्ही स्थानिक स्वरूपामध्ये निवडणुकीसाठी तयार आहोत। जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही एकत्र आणि जिथे आमचे स्थानिक नेते सांगतील त्या पद्धतीनं निवडणुका घेऊ असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे एकीकडे आता निवडणुका घोषित होणार हेच विरोधकांकडनं सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा असं तो वाच करण्यात आलेला आहे। या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत। अगदी राज ठाकरे हे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामील होत त्यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली। मात्र हे प्रश्न अनुत्तरित असतानाच राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद आज पार पडणार आहे। मात्र याच विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं आज निवडणूक आयोग देतं का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण निवडणूक याद्यांमध्ये दुबार नावं आहेत हे देखील आता स्वतः सत्ताधाऱ्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे आणि विरोधक तर यापूर्वीपासूनच यावरती वारंवार आवाज उठवत आहेत। आता या दुबार नावांसंदर्भात निवडणूक आयोग कशा पद्धतीनं छाटणी करणार आहे, स्क्रुटिनी करणार आहे हे देखील निवडणूक आयोगानं स्पष्ट करणं गरजेचं आहे। त्यामुळे आता निवडणुकांचं ठरतंय आणि लवकरच बिगुल वाजणार हे देखील स्पष्ट झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 7 ते 8 वर्ष झालेली आहेत महानगरपालिका निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे सगळा कारभार हा प्रशासकीय अधिकारीच पाहत आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये निवडणुका होणं हे अत्यंत गरजेचं आहे। ही बाब लक्षात घेत हा संपूर्ण मुद्दा हा अगदी न्यायालयापर्यंत पोहोचला होता आणि न्यायालयीन आदेशानंतर आता या निवडणुका होणं अपेक्षित आहे आणि जानेवारीपर्यंत सर्वच निवडणुका पूर्ण होतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते। कारण अर्थातच तसे आदेश हे न्यायालयाचे आहेत। या अनुषंगाने आपण बघतोय सत्ताधारी हे देखील कामाला लागलेले आहेत तर विरोधक सुद्धा मोठ्या प्रमाणात तयारी करतायत। आणि आता थेट जाऊयात गोपीचंद पडळकर बोलतायत। हेच लोक बोलत होती निवडणुका घ्यायचा अधिकार कुणाचा आहे, निवडणूक आयोगाचा आहे। तरी पण ते काय म्हणत होते की सत्ताधारी निवडणुका होऊ देत नाहीत। 2017ला जिल्हा परिषदच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याची मुदत 2022च्या फेब्रुवारीमध्ये संपले। 2023, 24, 25 आणि आता 2 महिन्यानंतर परत फेब्रुवारी येतोय 26चा, म्हणजे 4 वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत। महानगरपालिकेची तीच परिस्थिती आहे, नगर परिषदा नगरपालिकांची ती परिस्थिती आहे। एका बाजूला तुम्ही म्हणत होता की निवडणुका व्हायला पाहिजेत, आता निवडणुका होणार आहेत अशी परिस्थिती झाली तर म्हणतात निवडणुका घेऊ नका। म्हणजे अशी दुटप्पी भूमिका हे फक्त आणि फक्त हे महाविकास आघाडीवालेच घेऊ शकतात। दुबार नोंदणी असेल काय असेल तर त्याबद्दल आमचं कोणाचंच मत नाही ना, कोणालाच असं वाटत नाही कोणाचं दुबार मत असावं। आणि आमच्याही मतदारसंघात तुमची लोकांची तुम्हाला मानणाऱ्या लोकांची मतं आहेत ना, सगळीकडेच ही परिस्थिती आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाचा तो अधिकार आहे, तो काय आमचा अधिकार नाही। परंतु विरोधक दोन्ही बाजूनं बोलत आहेत, नाचता येईना अंगण वाकडं अशी परिस्थिती त्या विरोधकांचं झालेलं आहे। दिल्लीमध्ये सगळे महाविकास आघाडीचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं मागणी होणार आहे दुबार मतदार। हे बघा, कोणी काय मागणी करावी, कोणी कोर्टात जावं, कोणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे। त्यांनी लोकशाहीच्या मार्गानं जे जे काही त्यांना करणं अपेक्षित ते करू द्या, त्याबद्दल आमचं दुमत असायचं अजिबात कारण नाही। परंतु विरोधक घाबरलेले आहेत, त्यांच्याबरोबर लोकमत नाही, जनता त्यांच्यासोबत नाही आणि त्यांना आता पुरता अंदाज आलेला आहे की लोक आपल्यासोबत नसल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये विजय होणं दुरापास्त आहे, शक्यच नाही। आणि त्यामुळे ते असं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतात। नेहमीप्रमाणे त्यांची बोंब सुरू आहे आणि त्यामुळे ते त्या पद्धतीनं भूमिका व्यक्त करतात।
सर हिंदी में जानना चाहिए, चुनाव आयोग आज प्रेस कॉन्फ्रेंस दे रहा है और हो सकता उम्मीद है कि स्थानीय चुनाव को लेकर घोषणा करते हैं, क्या इस चीज को देखते क्या सरकार पूरी तरह से तैयार है और विपक्ष जिस प्रकार से हमलावर कर रहा है? चुनाव आयोग का ये पूरा अधिकार है, चुनाव कब होने चाहिए, कैसे होने चाहिए, वो पूरा अधिकार चुनाव आयोग का है। ना सत्ताधारी पार्टी का वो अधिकार है, ना विरोधी पार्टी का वो अधिकार है। लेकिन 2017 से स्थानिक स्वराज्य संस्था जो जिला परिषद है, पंचायत समिति है, महानगर पालिका है, नगर पालिका है, अभी इस पूरे संस्थाओं के ऊपर लोक प्रतिनिधि चुन के जो आते थे वो नहीं है। 4 साल हो गए, 3.5 साल हो गए, तो अभी लोगों की भी मांग है जल्द चुनाव होना चाहिए। जो हमारे विरोधी मित्र है वो तो पिछले 2-3 महीने पहले ऐसे बात करते थे, सत्ताधारी पार्टी इलेक्शन नहीं लेती। ये सत्ताधारी पार्टी का तो अधिकार है ही नहीं, लेकिन वो 2-3 महीने पहले ऐसे बात करते थे, ये चुनाव नहीं लेते, इनको प्रशासन चाहिए, ऐसा ये बात करते थे। अभी निवडणूक आयोग चुनाव ले रहे हैं तो अभी ये बोल रहे हैं चुनाव आगे की तारीख पे ले लो, अभी मतदार यादी में गड़बड़ है। तो अभी जो कोई उनका कहना है तो वो चुनाव आयोग के सामने रखेंगे, चुनाव आयोग उसके ऊपर डिसीजन लेगा। लेकिन सर जिस प्रकार से विपक्ष वोट चोरी को लेकर सामने आ रहा है, प्रदर्शन कर रहा है, उसको कैसे जवाब देंगे? ये विपक्ष एक बार एसआईआर को लेकर मुद्दा वोट चोरी का मुद्दा उठा रहा है। विपक्षी हर मंथ में उनकी डिसीजन वो बदलते हैं। हम लोग जाऊ क्या? हर चुनाव के बाद डरा हुआ है नहीं, विपक्ष लोगों को मालूम हुआ है। खाली वापरून जावा. थांब जरा 1 मिनिट. नाही अजून प्रेस 4 वाजता आहे. खाली वापरून जातो. सर एक ही सवाल है कि क्या विपक्ष जवाब करेगा? विपक्ष पार्टियों के पूरे लीडर को भी पता है, लोग उनके साथ नहीं है। नरेंद्र मोदी साहब जी के नेतृत्व में और महाराष्ट्र में देवाभाऊ के नेतृत्व में बहुत अच्छी तरह से विकास का काम चल रहा है। सभी लोगों को पता है भारतीय जनता पार्टी और महायुति का एनडीए का सरकार ही विकास कर सकता है। तो विपक्षियों के पास अभी कोई मुद्दा बचा नहीं है, लेकिन मीडिया में आने के लिए वो नए इशू लेकर आते हैं, लेकिन उससे कोई फ़ायदा उनको होने वाला नहीं है। लोग तो भाजपा के और महायुति के साथ है। तो लोक भाजपा आणि महायुती सोबत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि विरोधकांवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली। निवडणुका होत नाहीत म्हणून एकीकडे ओरड करणारे विरोधक आता निवडणुका जाहीर होणार तर पुन्हा गळे काढू लागलेले आहेत असं म्हणत जोरदार टीका पडळकरांनी केलेली आहे। महाविकास आघाडीचे नेते पप्पूगिरी करतायत असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे आणि मविया जनतेत संभ्रम निर्माण करताय असंही मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय। महाविकास आघाडी पराभवाच्या मानसिकतेत आहे, मविया जनतेत संभ्रम निर्माण करताय असं म्हणत बावनकुळेंनी जोरदार टीका केलेली आहे। प्रकारचा व्होटमध्ये जिहाद करण्यात आला लोकसभेत आणि विधानसभेमध्ये, म्हणजे आपण त्याला व्होट जिहादच म्हणू एक प्रकारचा। इतकं कट्टर मतदान, म्हणजे 4च मतं भाजपला 400 मतं काँग्रेसला, असे बूथ त्या ठिकाणी 65 आहेत। आणि त्यामुळे आम्ही कधी म्हटलं नाही ही यादी चुकलेली आहे। पराभवाच्या मानसिकतेतनी महाविकास आघाडी बाहेर निघत नाही। त्यांचे नेते उद्याच्या पराभवाची तयारी करतात आहे। पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना, शरद पवार साहेबांना किंवा त्या काँग्रेसच्या नेत्यांना सांगायचं आहे, बघा आम्ही आधीच ऑब्जेक्शन घेतलं होतं, आमचं कुणी ऐकलं नाही। त्यांना हे माहिती आहे की लोकसभेच्या मतदार यादीवर विधानसभा होणार आणि त्याच यादीवर नगरपालिका होणार। मदर रोड तोच आहे। त्याच्यामुळं खोटारडेपणाचा कळस आणि निवडणूक आयोगाला भेटणे म्हणजे केवळ या राज्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। त्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असं बावनकुळे म्हणतात आणि विरोधक एक प्रकारे सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत आणि पराभवाच्या मानसिकतेत आहेत असं म्हणत जोरदार टीका करण्यात आली। तर राजकारण आता पुन्हा एकदा चांगलंच पेटलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकीकडे आज महत्त्वाची अशी पत्रकार परिषद निवडणूक आयोग घेणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी ही पत्रकार परिषद असल्यानं अर्थातच मतदार याद्यांसंदर्भातला जो घोळ आहे त्यावरती
नेमकं निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, काय वाच्यता करणार, काय स्पष्टता देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.